संघाकडून स्टार अष्टपैलू खेळाडू मिथिलेश घोले आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तुकाराम वाजे आणि सचिन वाजे यांना. चला पहिला चेंडू शिलीम संघाकडून मिथिलेश घोले यांचा वाजे यांच्या समोर. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने गटवलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो खर्डी संघाचा कर्णधार तुकाराम वाजे. बघूया मिथिलेश घोले यांच्या समोर दोन बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज आपण जाऊया सामन्याकडे. श्रीकृष्ण चषक 2026 मिथिलेश घोले विरुद्ध तुकाराम वाजे. इथे मात्र ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली आपल्याला तुकाराम वाजेंच्या बॅट मधून. एक धाव काढण्यात यश येतं. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या आता होतीये ती 2 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फिरकावून दिलाय सचिन वाजेने. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल मात्र ड्रॉप झालाय आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 3 चेंडू आणि 3 धावा. चला पुन्हा एकदा सज्ज. तुकाराम वाजे स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिथिलेश घोलेच्या समोर रिव्हर्स स्वीप आणि चेंडूला भिरकावून दिलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय 1 बाउन्स. चौकार. चला पुन्हा एकदा सज्ज असतील तुकाराम वाजे. टेनिस क्रिकेट मधील एक स्टार बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत खर्डी संघाकडून. तुकाराम वाजे एक मोठं नाव आणि त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला रिव्हर्स स्वीपचा हा चौकार. पुन्हा एकदा सज्ज मिथिलेश घोले समोर. एक्सपिरियन्स बॉलर मिथिलेश पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा यावेळेला वाईड बॉल आणि वाईड +1. पुन्हा एकदा इथे 2 धावांसाठी प्रयत्न केला जातोय का. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. येतोय वाइड प्लस चौकार. चला वाईड प्लस चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मिथिलेश घोले. पुन्हा एकदा सज्ज तुकाराम वाजे यांच्या समोर. बघूया पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावली आहे ती 12च्या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा 1 चेंडू बाकी. टॉसला टाइम आहे अजून. एकच ओव्हर झाली. चला पुन्हा एकदा सज्ज. 1-2 गो. शेवटचा 1 चेंडू बाकी. तुकाराम वाजेंच्या बॅट मधून चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय श्रीकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. चला पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. मिथिलेश घोलेवरती हल्ला बोल केला तुकाराम वाजेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18च्या घरामध्ये.
वैयक्तिक 11 धावांवरती फलंदाजी करत असताना आपल्याला तुकाराम वाझे नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. परंतु आता मात्र स्ट्राईक एंडवर आहेत ते सचिन वाझे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सार्थक घोले. एका युवा फास्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय शिलीमच्या संघाकडून सार्थक घोले. पुन्हा एकदा बघूया जाऊया सामन्याकडे. सार्थक यावेळेला सचिन यांच्या समोर, यावेळेला सचिन यांच्या बॅटमधून चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय पद्मावती ब्रँडेड चौकार. चला यानंतर पुन्हा एकदा सार्थक सचिन वाजे यांच्या समोर पुन्हा एकदा सचिन वाजेने केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार. धावा मिळाल्यात 4. चला धावसंख्या झाली आहे 26 रन्स ऑन दी बोर्ड. आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन वाझे आणि तुकाराम वाझे मॅन ऑन फायर. आणि नक्कीच आपल्या संघासाठी इथे फायर होऊन फलंदाजी करतायत सचिन वाझे. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्यात सार्थक घोलेच्या समोर. एका युवा फास्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय सिलीमच्या संघाकडून सार्थक घोले आणि त्याच्यावरती हल्ला बोल केल्यानंतर पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती आता मात्र 27. चला पुन्हा एकदा सचिन वाझे सार्थकच्या समोर बघूया. पुन्हा एकदा उडावलाय चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चांगला फील्ड केला गेलाय आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होऊन आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले ते तुकाराम वाझे. पुन्हा एकदा बघूया तुकाराम वाझे. पुढचा चेंडू यावेळेला लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव कंप्लीट होतीये आणि इथे मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आल्यानंतर धावसंख्या होतीये ती 29. आपण YouTube लाईव्ह वरती ही स्पर्धा पाहतोय. आपले मित्र राकेश रिकामे यांचं स्पोर्ट्स एम्पायर चॅनल आणि या स्पोर्ट्स एम्पायरच्या चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आणि आपल्या मानगाव गवळी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये दुसऱ्यांदाच YouTube लाईव्हची स्पर्धा पार पडते आणि खूप चांगलं आयोजन समर्थनगरकडून पाहायला मिळत आहे. त्या दरम्यान सचिन वाझेंच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय. हॅलो 5 चेंडू आणि 30 धावा झाल्यानंतर पुन्हा एकदा सज्जा तुकाराम वाझेंच्या बॅटमधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. परंतु इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळाला आणि एक संघाला लागलेला हा मोठा धक्का. माघारी परतावं लागतंय बॅट्समॅन तुकाराम वाझेंना आणि सार्थक घोलेला मिळाली आहे पहिली विकेट. नवीन बॅट्समॅन कोण
आपण आता थोड्याच वेळा आत्ताच आपण सत्कार समारंभाकडे बोलूया. पुढील सत्कार होणार आहे तो लवेश तटकरे यांचा सत्कार करण्यात प्रकाश माडिक यांना विनंती करी आपण त्या लवेश तटकरे यांचा सत्कार करायचा आहे. लवेश तटकरे कुठे गेला, ये लवकर. रुपेश माडिक यांचा सत्कार मिनेश माडिक यांच्या हस्ते करण्यात येईल. पुष्पगुच्छ दे. घेतो ये दुसरा घे. रोहन बॉलर कोण आहे रोहन? चला गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय युवा गोलंदाज वेदांत. यावेळेला नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुमेश तुकाराम यांची जागा घेण्यासाठी आले सुमेश आणि सचिन वाजे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बघूया वेदांतचा. यावेळेला उडवलाय चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा चोरण्यामध्ये यश आलंय सुमेशला. धावसंख्या 2 ने पुढे जातीये. धावसंख्या होतीये ती 32. प्रथमेश माडिक याचा सत्कार रुपेश बाटे यांना विनंती करते त्यांनी सत्कार करायचा आहे. रुपेश कुठे आहे? रुपेश आहे का? प्रथमेश माडिक याचा सत्कार रुपेश बाटे करतील. हा थोड्याच वेळात सत्कार समारंभ थांबवतो. चला वेदांत पुन्हा एकदा सचिन यांच्या समोर सज्ज. पुन्हा एकदा सचिन यांच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा होतोय सेल. संघाला लागलेला दुसरा धक्का आणि वेदांतला मिळते मोठी विकेट. डीजे या ठिकाणी बाकी बघूया सुमित वर्सेस वेदांत. यावेळेला चेंडू कार्पेटच्या साइडने ट्रॅव्हल होते मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का? चांगला थ्रो पाहायला मिळाला परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 34 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचे हे सामने आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये इथे मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो खर्डीचा संघ. पुन्हा एकदा सज्ज वेदांतच्या समोर. वेदांत एक युवा फास्ट बॉलर आणि या युवा फास्ट बॉलरच्या हातामध्ये रेट ओव्हरची जबाबदारी परंतु ती जबाबदारी मात्र इथे चोख पार पाडत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतरला इथे मात्र एक विकेट मिळते. संघाला लागलेला हा तिसरा धक्का. माघारी जावं लागते ते सुमेशला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो स्वप्नील. स्ट्राईक एंडवर आहे तो सुमेश. वेदांतच्या समोर पुन्हा एकदा सज्ज. वेदांत एक युवा फास्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय शिलीम संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा बीट केलंय का? नाही. यावेळेला अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि इथे वाईड +1 एक धाव सोडण्यामध्ये यश आलंय. $36 रन्स. पुन्हा एकदा सज्ज. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला हलक्यात
ऑफ साईडला गटवलाय. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होत असताना 2 धावा कंप्लीट करण्यात यश येतंय का? पंच मात्र डिसिजन देता येतं. इट्स 1+ विकेट.
मित्रमंडळ मुंबई समर्थनगर काय कसं वाटतंय त्या ग्राउंडवरती येऊन? आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं नियोजन हे कसं कसं वाटतंय तुला? आयोजन तर भारीच आहे. कमीत कमीत आम्ही त्यांना 20-25 परत पाठवायचा प्रयत्न करू. कमीत कमीत 35-40 रन आम्ही मारू. आणि फलंदाजी घेतली तर काय किती स्कोर मारशील? रन किती मारतील? 35-40 मारू. हो, थँक्यू. मी विकास माडिक यांना विनंती करते की आपण दोन्ही संघांना द्यायचे पॉईंट दोन्ही संघांना द्यायचे ना. हा सन्मान चिन्ह दे दोन्ही संघांना. विश्वास माडिक यांच्या हस्ते देण्यात येईल. हां ओके. मग प्रथमेश आपण आपल्या पिचकडे जायचं आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चला मॅचला होतीये सुरुवात. शिलीम विरुद्ध खर्डी. टार्गेट आहे 39 आणि 39 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अमय घोले आणि मिथिलेश घोले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो खर्डी संघाकडून. यस तुकाराम वाजे नाव काय बॉलरचं? आता टॉच विन झालेला आहे. एक मिनिट. टॉच विन झालेला आहे. आपलं डिसिजन लवकर सांगायचं आहे मित्रांनो. चला पुढचा चेंडू बघूया. पहिला चेंडू अभिजित यांचा. यावेळेला मिथिलेशच्या समोर. इथे मात्र विकेट. संघाला लागलेला मोठा धक्का. चेंडू चालला एज लागून किपरच्या हातामध्ये. आणि काय सेलिब्रेशन आहे. नक्कीच एक मोठी आणि प्राइज विकेट इथे जमा केली अभिजितनी आपल्या संघासाठी. इथे मात्र आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अभिजित एक मोठा विकेट पहिल्या चेंडूवरती मिथिलेश घोलेचा. चला नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन घोले. अभिजित यांच्याकडून चांगली गोलंदाजीची सुरुवात पाहायला मिळाली. पहिला चेंडू एज लागून किपरकडे गेला आणि मिथिलेश घोलेला मात्र इथे माघारी परतावं लागलं. त्याची जागा घेण्यासाठी आलाय रोहन घोले. रोहन घोलेने केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. येतोय ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा सज्ज अभिजित रोहन गोले यांच्या समोर. नक्कीच रोहन गोले मात्र इथे अभिजितला सांगून देतो हम भी किसी से कम नाही. पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट घेतल्यानंतर आता मात्र कमबॅक केलं जात आहे रोहन गोलेच्या माध्यमातून. परंतु अभिजित देखील सज्ज आपल्या संघासाठी. खर्डी संघाकडून एक एक्सपिरियन्स बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिजित. यावेळेला हलक्या हाताने गटावल्या. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट करण्यात यश मिळतंय आणि आता स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलेत ते अमय घोले. चला अभिजित प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आता आपण वेळेच्या फार अभावी सामने चालू केले. तर पुन्हा एकदा सज्ज अमयच्या समोर. अमयच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. येतोय वन बाउन्स. चौकार.
पाहूया या सामन्यामध्ये काय होतंय. अभय खोलेच्या बॅटमधून एक देखना चौकार पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अभिजित सज्जा, पुन्हा एकदा अमयच्या बॅटमधून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या पलीकडे येतोय श्रीकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. Everybody know Chris Gayle is a champion. Come on, come on. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. अमय खोले मात्र इथे आपल्या संघासाठी कमबॅक करतायत. एक चौकार आणि एक षटकार अमयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या झाली आहे ती 17. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. अभिजितच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट मिळाला होता, परंतु त्यानंतरला मात्र अमय घोले आणि रोहन घोलेने हल्लाबोल केला अभिजित यांच्यावरती आणि धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा अभिजित, पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. शेवटचा एक चेंडू बाकी या षटकातील. 1-2 गो. पुन्हा एकदा यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 17. सचिन, पुन्हा एकदा रोहन घोले यांच्या समोर. धावसंख्या झाली आहे ती 17. बघूया सचिन, बघूया आपल्या संघासाठी इथे कमबॅक करतात का. आई सोमसाई देवी क्रिकेट संघ शिलीम नक्कीच यावर्षी फॉर्म मध्ये असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र त्यांच्या फॉर्मला होती ब्रेक लावण्याचा प्रयत्न इथे खर्डी संघासाठी केला जातोय का. बघूया खर्डी संघाकडून सचिन, यावेळेला रोहन घोले यांच्या समोर सज्ज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू एज लागून चाललाय कीपरच्या पाठीमागे. एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक पुढे जात आहे. धावसंख्या होती ती आता 18. चला 39 धावांचं टार्गेट आणि 39 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 18. पुन्हा एकदा सज्ज असतील ते आता अमय घोले. अमय घोलेला मात्र इथे शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करावी लागेल, तर मात्र हे आव्हान सोपं होऊ शकतं. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बीट करण्यात यश आलंय, परंतु एक धाव कंप्लीट करण्यात यश येत आहे ते अमय यांना. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 19. चला पुन्हा एकदा सचिन सज्ज. बघूया आपल्या संघासाठी. यावेळेला रोहनच्या समोर. रोहनच्या बॅटमधून एक चांगला फटका. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे चांगला फील्ड केला गेलाय. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ओ थ्रो साठी सुद्धा चांगला बॅकअप पाहायला मिळाला आपल्याला खर्डी संघाकडून आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 20. आता मात्र अमय घोलेला आपले हात खोलावे लागतील. अमय घोलेला मात्र इथे आता प्रहार करावा लागेल सचिन वरती, कारण सचिन यांच्याकडून अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी नंबर 1 सचिन. सचिन इज ऑन मिशन. बघूया पुन्हा एकदा सज्ज अमय यांच्या समोर सचिन.
यावेळेला आमेच्या बॅटमधून चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने आणि या चेंडूवरती सुद्धा एकच धाव येते. लगातार 4 चेंडूवरती फक्त एक धाव देऊन धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 22. धावसंख्या झाली 21. माफ करा, धावसंख्या झाली 21. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि आता 4 धावा आल्यानंतर धावसंख्या 21 झाली आहे. पुन्हा एकदा रोहन सज्ज. यावेळेला सचिन यांच्या समोर पुढचा चेंडू. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इथे मात्र एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होत असताना अमायच्या स्वरूपामध्ये संघाला लागतोय मोठा धक्का. माघारी जावं लागतंय कॅप्टन अमायला आणि संघाला मिळालाय दुसरा विकेट. डीजे एक चेंडू बाकी या षटकातील. धावसंख्या आहे ती 22. पुन्हा एकदा सच नवीन batsman कोण आहे रे? कृतेश आहे ना खाली? चला स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते रोहन घोले आणि नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर कृतेश. चला सचिन यांच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला रोहनच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जात असताना एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 23. या षटकामध्ये फक्त 6 धावा देऊन कमबॅक केलं आपल्या संघासाठी, ते म्हणजे सचिन यांनी. ट्वेंटी 23 रन्स, 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत कॅप्टन तुकाराम वाझे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना रोहन घोले पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे रनआउटच्या माध्यमातून गडी होतोय बाद. संघाला लागलेला हा मोठा धक्का. डीजे
आता 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर कृतेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील रोहन. दोनही नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत. एक्सपिरियन्स बॉलर तुकाराम वाजे. खर्डी संघाकडून कॅप्टन तुकाराम वाजे पुन्हा एकदा सज्ज. रोहन आणि कृतेश यांच्या जोडी समोर. चला पुढचा चेंडू बघूया तुकाराम यांचा. यावेळेला कृतेशच्या समोर पुन्हा एकदा बीट करण्यात यश आलंय. त्या दरम्यान स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट करण्यात यश येत आहे. धावसंख्या होती ती 24. आता मात्र 15 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू आणि 15 धावा. 2 बिग हिट्स पाहायला मिळतील का रोहनच्या बॅटमधून, की इथे मात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतील ते तुकाराम वाजे. बघूया तुकाराम वाजे की रोहन घोले. 4 चेंडू आणि 15 धावा. चला 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तुकाराम वाजे यांच्या समोर रोहन गोले. पुन्हा एकदा चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना बघूया आई सोमसाई देवी क्रिकेट संघ शिलीम की खर्डी संघाकडून कॅप्टन तुकाराम वाजे यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आणि या जबाबदारीला नक्कीच इथे पार पडताना पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल का? येस, इट्स अ विकेट. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. रोहन गोलेला माघारी परतावं लागतंय. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. चला नवीन बॅटर आलेत केतन. नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्राईक एंडवर आहे कृतेश. बघूया तुकाराम वाजे यांच्या समोर पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र चुकी होतीये. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 25. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. चला तुकाराम वाजे पुन्हा एकदा सज्ज कृतेशच्या समोर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि इथे मात्र एक चांगला फटका. चेंडू चाललाय ऑफ साईडच्या दिशेने. चांगला फील्ड केला गेलाय आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 26. आता शेवटचा 1 चेंडू बाकी. आपण जाऊया सत्कार समारंभाकडे. पुढील सत्कार मी नाव सांगते. स्वप्नील माडिक. स्वप्नील माडिक लवकर यायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की की आपण स्वप्नील माडिक याचा सत्कार करायचा आहे. निलेश पांडुरंग वाटे. निलेश तो गेला बाहेर. तो गेला बाहेर. तो